वारीला अयोध्येमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि दरम्यान या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामांची अयोध्या नगरी आता अशी सजली आहे। देशभरातून लाखो भाविक अयोध्येमध्ये दाखल होत आहेत। अयोध्येत आता सध्या मोठा उत्साह पाहायला मिळतोय। थेट आपण जाऊयात अयोध्येमध्ये आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडे। गजानन, सुंदर दृश्य आपण पाहतो। संपूर्ण मंदिर जे फुलांनी सजवलेलं आहे आणि लाखो भक्त या ठिकाणी येणार आहेत। तुमच्या मागे आम्ही पाहतोय आत्तापासूनच तो उत्साह। तर देशभरातून भाविक आता अयोध्येमध्ये दाखल होत आहेत। जय श्रीरामचा जयघोष या ठिकाणी ऐकायला येतोच आहे। त्याचबरोबर संपूर्ण मंदिर असं फुलांनी सजलेलं पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडे। गजानन, अजूनही संपूर्ण मंदिर जे आहे ते फुलांनी अशा प्रकारे सजवलं जाते, तर तुमच्या मागेही आम्ही पाहतोय की जय श्रीरामचा नारा भजन कीर्तनामध्ये भक्त दंग झालेले। नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी राम मंदिर कॉरिडॉरच्या परिसरामध्ये इस्कॉनची ही पदयात्रा या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि मोठा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विदेशी भक्त सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहे। हे बघा, वेगळ्या देशांमधून आलेले हे श्रीरामाचे भक्त। हरे कृष्णा, जय श्री राम। मेरा नाम श्री कृष्ण चैतन्य स्वामी, मैं अमेरिका से आया हूँ। हम इस्कॉन अंतर्राष्ट्रीय श्री कृष्ण भावनामृत संघ। श्री राम का आगमन हो रहा है यहाँ। श्री रामचंद्र भगवान बहुत अद्भुत है। हमारा भगवान, हमारा राम। जय श्री राम। या ठिकाणी आपण बघू शकतो हे सगळे अमेरिकेतून आलेले रामाचे, श्रीकृष्णाचे भक्त जे आहे ते या ठिकाणी भक्तीमध्ये तल्लीन झालेले आहे आणि मोठा उत्साह राम मंदिर कॉरिडॉर आपण बघू शकतो। अगदी मंदिराच्या प्रमुख गेटवर, मुख्य गेटवर या ठिकाणी इस्कॉनची ही पदयात्रा जी दिल्लीवरून निघाली आणि आज अयोध्येत पोहोचलेली आहे आणि हे सगळे अमेरिका आणि वेगळ्या देशांमधून आलेले श्रीरामाचे भक्त जे आहे ते या ठिकाणी आपला आनंद साजरा करतात। नक्कीच धन्यवाद। माहितीबद्दल पुन्हा एकदा अयोध्येत आपण जाणार आहोत। मात्र राम मंदिराच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येमध्ये जाणार आहेत आणि त्यांचा दौरा नेमका कसा असेल तर ते आधी आपण पाहूया। 10:25 अयोध्या विमानतळावर दाखल होणार। सकाळी 10:55 अयोध्येत राम मंदिरात पोहोचणार। दुपारी 12:05 राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि पूजा। दुपारी 1 वाजता सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग। दुपारी 2:15 कुबेर टिळा शिवमंदिरात पूजा आणि दर्शन।